आता बातमी आहे सांगली महानगरपालिकेतून। सांगली महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली आहे। महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या धीरज सूर्यवंशी यांची महापौरपदी तर राष्ट्रवादीचे गजानन मगदूम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली। सांगली महानगरपालिकेच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली। निवडीनंतर माजी खासदार संजय काका पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या उपस्थितीत महापौर उपमहापौरांनी पदभार स्वीकारला। या निवडीनंतर सांगली शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचा विश्वास महापौर सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे। सांगली मिरज कुपवाडमध्ये महापौर उपमहापौर निवड झाल्याबद्दल सर्व 78 नगरसेवकांचं व सर्व नेत्यांचं आभार मानतो। काय विकास कामांकडे तुम्हाला काय सांगली मिरज कुपवाडमध्ये महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे। पाण्याचा प्रश्न मुबलक पाणी द्यायची व्यवस्था महापौर उपमहापौर आम्ही मिळून पाण्याची व्यवस्था कुठल्या पद्धतीने चालू आहे, कुठं कमी आहे कुठं जास्त आहे, तर जास्तीत जास्त पाण्याची व्यवस्था करण्याची मानस आमचा आहे। मला वाटते सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर उपमहापौर बिनविरोध झालेला आहे आणि सर्व 78 नगरसेवकांना संघ घेऊन आम्ही तिन्ही शहराचा चांगला विकास करण्याची आमची मानसिकता आहे। काय विकास कामे काय असणार आहेत, कशावर तुम्ही शहराचा भर देणार आहात? स्वच्छता प्रमुख विषय आमचा असणार आहे की स्वच्छतेचा असणार आहे। दुसरी गोष्ट आहे राहिलेली पेंडिंग प्रकल्प काही गोष्टी असतील तर ते आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही सांगली शहरात खेचून आणून ते सुद्धा पूर्णत्वाकडे द्यायचे आहे। आपल्याला बिनविरोध केलेला असल्यामुळे तुम्ही विरोधकांना सुद्धा आपल्यासोबत घेणार आहात? नाही, आता 78 नगरसेवक आम्ही एक संघ आहोत। महापौर आणि उपमहापौरची निवड झाली। महापौर म्हणून भारतीय जनता पार्टीचे पैलवान धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आणि उपमहापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांची निवड या ठिकाणी झाली। विशेषतः म्हणजे ही बिनविरोध निवड झाली। सर्व 78 नगरसेवकांनी या ठिकाणी या दोघांच्यावर विश्वास दाखवून आज ह्यांची निवड बिनविरोध केली। सांगलीच्या इतिहासामध्ये मला असं वाटतं की पहिल्यांदाच हा पायंडा पाडला गेला की विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी काम करू। गेले अनेक दिवस महापालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य होतं, आता लोकनियुक्त राज्यकारभार चालू होणार।